नमस्कार, मी प्रमोद वाजे, अल्फा चिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड। आता आपण अकोला संगमनेरच्या इकडे आलेलो आहे। साईरत्न दूध संकलन व शीतकरण केंद्र इकडे आपण पोहोचलेले आहोत। इकडे आम्ही अल्फा चिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडनी 5000 LPH चा मिल्क चिलर फ्रेऑन प्लांट दिलेला आहे। तर जस्ट तुम्हाला आता प्रोसेस पूर्ण दाखवतो। हा मिल्क टँक आहे, मिल्क स्टोरेज टँक। यामध्ये मिल्क स्टोरेज टँक केलं जातं। हा मिल्क पीएची आहे। हा कंट्रोल पॅनल आहे। हा वे स्केल आहे। हा वे बाउल आहे। हा डम टँक आहे। त्यानंतर फिल्टर आहे। त्यानंतर मिल्क पंप आहे। त्यानंतर इथे फ्लो कंट्रोल वॉल आहे। त्याच्या थ्रू मिल्क इनलेट होतं। थंड झालेलं मिल्क परत आउटलेट होऊन हे टँकमध्ये जातं। तर ही जी इन्सुलेटेड केलेली लाईन आहे ही ग्लायकॉल लाईन आहे। ही ग्लायकॉल लाईन पीएचला कनेक्ट केलेली आहे इनलेट आणि आउटलेटला। तर मी तुम्हाला ग्लायकॉल चिलर प्लांट दाखवतो। हे मिल्क इनलेट आणि आउटलेट टेम्परेचर आहे। आता ट्रायल चालू झाल्यानंतर हे मी तुम्हाला मिल्क इनलेट आणि आउटलेट टेम्परेचर पण दाखवून देतो। हा कंप्लीट अल्फा चिलचा चिलर आहे। हा याचा मेन कंट्रोल पॅनल आहे। हा व्होल्टेज रेग्युलेटर आहे। हा व्होल्टेज हाय असेल लो असेल तर चिलर चालू करून देत नाही। रिस्पेक्टिव्ह दॅट व्होल्टेज आपला चिलर चालू होतो। बाकीचे पंपाचे कॉन्टॅक्टर रिले आहेत। मेन एमसीबी आहे। पीएलसी पॅनल आहे। हा कंप्लीट पीएलसी पॅनल आहे। यावर आपण ग्लायकॉल इनलेट आउटलेट टेम्परेचर सेट करून ठेवतो। त्याप्रमाणे आपलं मिल्क इनलेट आउटलेट टेम्परेचर व्हॅरी होतं। यात 2 कॉम्प्रेसर आहेत, 2 सिस्टीम आहेत। कूलिंग टॉवर आहे। हा ग्लायकॉल टँक आहे। याच्यामध्ये आपण ग्लायकॉल मेंटेन करतोय -2 डिग्री सेंटीग्रेडचा ग्लायकॉल पंप आहे। हा कूलिंग टॉवर पंप आहे। हे कूलिंग टॉवरचे टेम्परेचर सेन्सर आहेत इनलेट आणि आउटलेटचे। इकडे कंडेन्सर क्लिनिंगसाठी आपण सीआयपी अरेंजमेंटसाठी 2 वॉल दिलेले आहेत। तर इकडनं तुम्ही सीआयपी करू शकता। हा इनलेट आउटलेट वॉल आहे। 2 वॉल दिलेले आहेत लाईनवर। कूलिंग टॉवरची जी लाईन आहे त्या लाईनवर आपण हे 2 वॉल दिलेले आहेत। कूलिंग टॉवरचे वॉल बंद करून आपण इकडनं सीआयपी करू शकतो, कंडेन्सर क्लिनिंग करू शकतो। इकडे जनरेटर आहे। हा स्टॅबिलायझर आहे।